आज आपण बनवूयात बीटचा चहा. तर सुरुवातीला बीट घ्या, त्यानंतर व्यवस्थित ते वरचं जे साल असती ती काढून घेऊयात. तर बीटच्या चहाचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. सकाळी आपण जे रेग्युलरचा चहा पितो त्याऐवजी जर तुम्ही बीटचा चहा पिलात तर शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. ॲनिमिया पेशंटसाठी रामबाण उपाय आहे, ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, 1 2 3 4 5 6 7 पेक्षा कमी आहे. तर त्यासाठी ना हा रामबाण उपाय आहे. तुम्हाला ब्लड बॅग लावायची गरज भासत नाही. जर तुम्ही रेग्युलर जर हा बीटचा ज्यूस म्हणा किंवा सकाळी सकाळी आपण दुसरं टी पिण्यापेक्षा चहा पिण्यापेक्षा असा चहा जर बनवून तुम्ही पित असाल तर नक्कीच तुम्हाला आरोग्यदायक आहे. जसं की त्यामुळं रक्तदाब नियंत्रणास उपयोगी आहे. शरीरातील ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. यामध्ये फोलेट आणि लोह असतं, जे की रक्त वाढवण्यास अतिउत्तम असतं. अँटीऑक्सिडंट्समुळं पेशी व्यवस्थित वाढण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. तसेच हृदयरोग किंवा काही त्यांच्या हृदयाच्या जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्या पण सुधारण्यास मदत होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांना डॉक्टरांनी बीट खाऊ नये असं सांगितले तर त्यांनी टाळावे. तर सुरुवातीला बीट घ्या, व्यवस्थित धुवून घ्या, त्याच्यानंतर वरची साल काढून घ्या. त्यानंतर बघा मी जसं कट केले त्या पद्धतीनं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहत आहात अशा पद्धतीनं फिरवून घ्या. जे प्रेग्नेंट वुमन असतात, जे प्रेग्नेंट बाया असतात, गरोदर बाया असतात, तर त्यांना तर खूप गरज असते रक्ताची. तर ते रक्त वाढीसाठी इंजेक्शन घेतात किंवा ब्लड बॅग लावून घेतात. तर जर तुम्ही रेग्युलर हे सेवन केलात पहिल्या महिन्यापासून ना तर तुम्हाला काहीही गरज नाही आहे ब्लड लावून घेण्याची किंवा इंजेक्शन घेण्याची. 1 कप पाणी टाकलेलं आहे मी आणि यामध्ये फक्त चुटकीभर मीठ टाकायचे. जर तुम्हाला BP असेल, हाय BP असेल तर मीठ टाकू नका, फक्त बीट प्या. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बीटचा ज्यूस प्या, पण डॉक्टरांना विचारून प्या. कारण रक्त तर वाढतं, पण कोणाला हाय BP असते, कोणाला लो BP असते. तर डॉक्टरांना तुम्ही विचारून पिलात तर योग्य राहील. पण रेग्युलर जर तुम्ही सेवन केलात तर 100% गॅरंटी देते की तुम्हाला ब्लड बॅग लावायची गरज पडणार नाही किंवा इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही. तर सल्ल्यानेच घ्या प्रेग्नेंट असाल तर, आणि नसाल तरीही किडनी स्टोन वगैरे असेल तर दुसरं काय असेल तरी सल्ल्यानेच घेतलं तर योग्य राहील. तर बघा बीटचा ज्यूस फक्त बीट कट करून बारीक करून मिक्सरमध्ये, त्यानंतर 1 कप पाणी टाकलेलं आहे. पाणी फक्त टॅप वॉटर म्हणजेच नॉर्मल पाणी टाकलेलं आहे. आपण जे पितो ते पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आणखी परत एकदा फिरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जी चहाची चहा गाळणी असते त्याच्याने आपण चमच्याने प्रेस करून पूर्ण रस काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही रेग्युलर चहा पित असाल तर चहा सोडून द्या आणि हा ज्यूस प्या, किंवा तुम्ही याला सकाळी मॉर्निंगचा टी म्हणू शकता. नक्कीच तुम्हाला हा चहा आवडला असेल, जे की आरोग्यासाठी उत्तम आहे, लाभदायक आहे, योग्य आहे. आणि असेच माझे नवीन नवीन आणि युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो नक्कीच कमेंट करून सांगा की यानंतर मी तुम्हाला कोणता व्हिडिओ दाखवू. बघू शकता वरी फेस आलेला आहे. हा फेस काढून टाकायची काहीही गरज नाही आहे. तर आपला ज्यूस तयार झालेला आहे. बघू शकता परत थोडाफार राहिलेला मी टाकून 1 कप हा होतोच. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि लागण्यासाठी हा थोडा करवट लागत नाही, पण थोडी वेगळी चव लागते. पण जर खरंच रक्त वाढवायचं असेल आणि आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर डेली जो चहा पिता त्याऐवजी हा चहा प्या. नक्कीच सर्वांना शेअर करा, आरोग्यासाठी उत्तम आहे. भेटूयात अशाच पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.